जातीचा दाखला नाही, आम्ही कोणते जात हो मग ढोडुक्कर हो का एखादे? का मान्य व्हावं आम्ही? तुम्ही मान्य व्हा, आम्ही ढोडुक्कर आहो. पुस्तकी भाट समाजातील या आजीनं विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देण्याची हिंमत या सरकार आणि प्रशासनामध्ये आहे का? अमरावतीच्या नावेड या गावात राहून पुस्तकी भाट समाजातील ही कुटुंब गावोगाव फिरून लोकांच्या वंशावळीची नोंद ठेवतो. त्या बदल्यात भिक्षा मागून मिळेल त्यावर आपला उदरनिर्वाह पार पाडतो. गावागावातील अनेक पिढ्यांची दुर्मिळ माहिती या समाजाने आपल्या पुस्तकात जीवापल्याड जपली आहे. याच कामासाठी या समाजाच्या असंख्य पिढ्यांनी स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त करून घेतलंय. आज दुमनावे मांडण्यात आले. आता तुकाराम पाटलाचे मधुकर पाटील मांडले. आता इकडे आता इकडे घराणे लागले गेले म्हणावे. आता इकडे दामोदर पाटील मांडले आणि सुधाकर पाटील मांडले म्हणावे. आता दामोदर पाटलाचे मांडले. आता इकडे म्हणावे राजू पाटील मांडले म्हणावे. आता मधुकर पाटलाचे. आता इकडे अमोल पाटील मांडले म्हणावे. संतोष पाटील मांडले. आता इकडे म्हणावे घराणे लागले गेले. आता इकडे घराणे कोणते लागले गेले म्हणावे. आता इकडे आता इकडे सुधाकर पाटलाचे मांडले म्हणावे. छोटू पाटील मांडले. आता इकडे घराणे लागले गेले म्हणावे. आता इकडे शिवबा पाटील मांडले होते तिकडे म्हणावे जुने बुडे झाले म्हणा. या जीर्ण झालेल्या फाटक्या तुटक्या पुस्तकात आयुष्यभर लोकांच्या नोंदी लिहिल्या. पण या जित्या जागत्या माणसांची दखल देशातल्या सरकारी कागदानं मात्र घेतली नाही. भटके आयुष्य जगत असल्यानं जन्ममृत्यूच्या नोंदी सरकारी कागदपत्रांवर सापडत नाहीत. यामुळे पुस्तकी भाट समाजाला शैक्षणिक आरक्षणाचा लाभच मिळत नाहीये. मतदान घेत आहे सरकार आणि आमचं काही पाहत नाही. आमचे मुलं बाळा शाळा शिकून राहिले. कोणी 12वी झालं, कोणी 11वी झालं, कोणी मॅट्रिक झालं, कोणी 7 वर्ग आहे, कोणी 8 वर्ग आहे. आमचे पोरं शिकून सुद्धा फेल पडले आहेत. या सरकारले आहे का नाही काही? आमचे दाखला नाही, सर्टिफिकेट नाही, आमच्या जातीला सवलत नाही. आमचे पोरं इतके शिकून सन्या घरी पडले आहात. आमचा लडकोंडी जीवाला आम्हाला वाटते का लढाव, का कुठे जीव देवा, का फाशी घ्यावा? या सरकारला समजत नाही का? सरकार होय का काय वया? आमच्या घरे दिसत नाही का यायले? आमचे लेकरबाई दिसत नाही का? हे मतदान कशासाठी घेतात? मतदान घेतात पण आमचे उद्देश काहीच करून नाही राहिले. या सरकारचं काय करावं? स्कॉलरशिप नाही भेटत. जातीच्या दाखल्यामुळे ओपनची फी जादा मागतात मास्तर लोक. माझ्या बाबांनी जास्त इकून तिकून पैसे जमा करून आम्हाला पैसे दिले. आम्ही ते शाळेत भरले. माया पण मन होते का शिकाव, काहीतरी मोठे व्हाव. मला कामधंदा नाही करायचा आहे, मला शिकायचं आहे, मोठं व्हायचं आहे. म्हणून सरकारकडून हेच अपेक्षा आहे की आम्हाला सर्वाधिक शिक्षण करू द्यायचे, अनुदान द्यावे. निवडणुका आल्या की या सांडपाण्यातून वाट काढत घोंगवणाऱ्या माशा मच्छर बाजूला सारत पुढारी या वस्तीत येतात, मतं मागतात. एकदा का निवडणुका संपल्या की पुन्हा या वस्तीकडे ढुंकूनही पाहत नाहीत. आम्ही स्वयंपाक करतो, स्वयंपाकाला मच्छर बसतात. पोयावर मच्छर, भाकरीवर मच्छर, भाजीवर मच्छर. आम्ही ताट वाढून घेतो तर त्याच्यावर मच्छर बसतात. पण सारा घाणाळा वास येते आम्हाला. हे सरकारने दिसत नाही काय? सरकारचे डोळे लावले आहेत का सरकार अंध आहे? अंध आहे का सरकार? पुस्तकी भाट समाज मुख्य प्रवाहापासून कोसो दूर उपेक्षित आयुष्य जगतोय. राज्यात आरक्षणाच्या मागणीसाठी मोर्चे आंदोलनं निघतायत. पण संविधानाच्या कागदावर मिळालेलं आरक्षण मात्र या समाजाच्या वस्तीपर्यंत अद्याप उतरलेलंच नाही. पण जगण्याची भ्रांत असलेल्या या समाजाकडे लाखोंचे मोर्चे काढण्याची क्षमताही नाहीये. विशिष्ट समाजाला जातीचे दाखले मिळावे म्हणून मोहीम सुरू करणाऱ्या गेंड्याची कातडी पांघरलेल्या सरकारला या समाजातील जातींच्या दाखल्यांचा प्रश्न दिसत नाही. महसूल प्रशासनाला त्यांच्या नोंदी शोधण्यासाठी मोहीम आखावीशी वाटत नाही. या समाजातील सामाजिक विषमता, दुःख, दारिद्र्य सरकारला दिसत नसेल का? त्या सुनवाऱ्या येतात, नातनी पत्नी येतात, आमच्या जमीन सुनवाऱ्या येतात. त्याच्या डिलेवऱ्या पाण्यात होतात तर झाले साधन नाही. वरतून पाणी पडते आणि ते बाळ घेऊन सन्या डिलेवरीची बाई पाण्यात झोपते. अशी परिस्थिती कोणा ठिकाणी आहे? वाचाव का जगाव का नाही जगाव? आम्हाला खायला अन्न नाही. 2-2 दिवस उपाशी राहतो आम्ही. आमचं आम्हाला माहीत. पाणी आलं तर आम्ही पाण्यात झोपतो.
खालून पाणी वरतून आम्ही झोपतो, आमच्या अंगात पाणी पडून राहिलं. काही दिसून नाही राहिलं का या सरकारले? मतदानच घेते का सरकार? आमच्या लेकराचे उद्यापन काहीच नाही. शिकून सुद्धा आमचे लेकरं फेल पडले आहेत. एवढी परिस्थिती आमची डाऊन आहे. आमचे मतदान घेतात, आमच्या गांडीवर लाथा मारते हा सरकार. भलं ना आमचं काय खराब, गरिबाची या लोकांना जाणीव नाही. या सरकारले गॅस नाही आमच्या घरी, काहीच नाही. खाण्यात झाले पैसा नाही, पोटाने खावा का दवाखाना करा. बायातनी होते तर घरात बायातनी होते, लेकरं घरात होतात. बायातनी बाया घरात होतात, ने आले काहीच नाही साधे. गारातून जातीन काय? लेकरं लहान लहान आज बायातीन होते तर ते गाड्यात झोपते, गाड्यात राहते. आमची परिस्थिती इतकी डाऊन आहे का सांगू शकत नाही. या सरकारले समजायला पाहिजे. हा सरकार कशासाठी झाला? मग गरिबाचे जीव घ्यासाठी झाला का सरकार? काय करा याचा उपदेश मला समजून नाही राहिला का? फास मी नाही तर सरकारनं आम्हाला जहर देऊन मारून टाका. या लोकांनी चिंता नाही काही. मोठे तेवढे खोटे, मोठ्या लोकांले सलाबचे घर आणि गाड्याने आले, मोटराने आले, आणि गरीबाले काय आहे का आणलं सरकारनं? का पाण्यात झोपासाठी? डिलिव्हरीच्या बाया पाण्यात झोपते. डिलिव्हरी आमची पाण्यात होते, आणि डिलिव्हरीची बाई पाण्यात झोपते. ते बाळ घेऊन सन्या, तिचं जीवन आहे का नाही? आणि आमचंही जीवन आहे का नाही? म्हातारे बदाबत पडतो आम्ही गाड्यात. या जमान्यात आहे का असं कोणी? आहे का कोणी अशा जमान्यात? लोक मोठं पाहतात. या सरकारले आहे का नाही किंमत जराशी? गरिबाची मोठ्या लोकांची किंमत सरकार करते, गरिबाची किंमत केली पाहिजे. मतदान कसं घेतात हे सरकार? कास्ट नाही आमची, जातीची ना काहीच नाही. कोण्या जातीत बसतो, कायच्यात बसतो, एसटीत बसतो, कायच्यात बसतो. काही सवलती नाही आम्हाला कायच्यात. कंट्रोलचं कार्ड आहे आम्हाला, ती माग हीच आहे. मुख्य प्रवाहापासून दूर फेकल्या गेलेल्या समूहाला मुख्य प्रवाहात आणणे, त्याला दर्जाची आणि संधीची समानता प्राप्त करून देणे हा कल्याणकारी राज्याचा मुख्य उद्देश असतो. सामाजिक न्यायाच्या मुख्य भूमिकेपासून दूर चाललेल्या या सरकारला पुस्तकी भाटसारख्या भटक्या विमुक्त समाजाची वेदना समजणार तरी कधी? ब्युरो रिपोर्ट, स्नेहल जवंजाळ, राईट अँगल, अमरावती.